पुढच्या बातमीकडे बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता वाद सुरू झाले। राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना तब्बल 46,000 कोटींची योजना राबवणार कशी असा सवाल वित्त विभागाने उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे विरोधकांनाही आयतकोलीत मिळाले। राज्य कडकडीत असताना लाडकी बहीण योजना राबवणार कशी यावरचा हा रिपोर्ट। लाडक्या बहिणीसाठी योजना मंजूर। योजनेमुळे वित्त विभाग चिंतातूर। लाडक्या बहिणींच्या ओवाळणीत अडचण। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली, मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं स्वतः अर्थ विभागाने नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थ खात्यानेच या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवलेत, त्यामुळे ही योजनाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। खुद्द वित्त विभागाने आक्षेप नोंदवल्यानं विरोधकांच्या हाती आयतकोलीत मिळालंय। त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी योजनेवर आर्थिक बेशिस्तपणा म्हणत टीका केली आहे। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो। गरीब महिला ही तर बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बूस्टअप होणार आहे। बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। छोटे फेरीवाले असेल, छोटे दुकानदार असेल, यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे, कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय अमेझॉन मधून खरेदी करणाऱ्या नसतात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। शिंदे गटाकडून या योजनेचा सध्या प्रचंड गाजावाजा केला जातोय, मात्र अजित पवार मंत्री असलेला अर्थ विभागच या योजनेसाठी राजी नाही। अर्थ खात्याने ही योजना सुरू करण्यास विरोध दर्शवला होता, अशी कुजबूज आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत योजना मंजूर करण्याआधी वित्त विभागाने यावर आक्षेप नोंदवल्याची माहिती समोर आली आहे। 40 लाखांहून अधिक महिलांकडून नोंदणी। योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा बोजा। आधीच महिला बालकल्याण विभागासाठी 4,677 कोटींची तरतूद। लेक लाडकी योजनेसाठी वर्षाला 1,200 कोटींचा खर्च। एकाच लाभार्थ्याला 2 योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता। राज्यावरील 7.8 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर असल्यानं निधीची तरतूद कशी होणार याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते। मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर विधानसभेपूर्वी लाडकी बहीण योजना सरकारने आणली खरी, मात्र लाडक्या बहिणींना खुश करण्याच्या प्रयत्नात सरकारचीच तारेवरची कसरत होणार आहे। एवढं करून महायुतीला विजयाचं गणित सुटणार की बिघडणार आणि त्यातून राज्याच्या तिजोरीत बाकी किती उरणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।